मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आज आपण आलोय देवेंद्र फडणवीस केसरी मैदान जे रेटरे धरणमध्ये होणार आहे त्या मैदानाचा अपडेट घेण्यासाठी। तर पाहू शकता मैदानाचं काम चालू आहे आणि इकडे संपूर्ण असं मैदानाचा लुक तुम्ही बघू शकता। मित्रांनो देवेंद्र फडणवीस केसरी मैदानाचे आयोजक आपल्यासोबत आहेत, त्यांची छोटीशी मुलाखत आपण घेतोय। तर सर नमस्कार, नाव सांगा सर सर्वात पहिल्यांदा तुमचं। भूषण पाटील रेटरे। तर सर एवढं मोठं मैदानाचं नियोजन केलं तर काय उद्देश आहे आपलं एवढं मोठं मैदान घ्यायचा? काय नाही, आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना एवढं मोठं मैदान आणि त्या मैदानाची प्रवेश फी म्हणून आपली 2000 कमी प्रवेश फीत इथं मैदान चांगलं हे आपल्या भागातल्या पण शेतकऱ्यांना ह्याचा जास्त फायदा व्हावा म्हणून हे मैदान एवढं मोठ्या पद्धतीनं भरवून आलेलं आहे। आणि काय सांगाल मैदानाचं ठिकाण नेमकं कुठं आहे? रेटरे धरणमध्ये कुठे यायचं नेमकं मैदानाला यायचं असेल? रेटरे धरण पेटनाका शिराळा रोडला एक उजव्या हाताला 2 किलोमीटर अंतरावर म्हसोबा मंदिर देवालय आहे, त्या देवाच्या नजीक हे मैदान भरवण्यात येईल। तर या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं असणार आहे? या मैदानाचं बक्षीस प्रथम क्रमांक आहे 3,55,559, द्वितीय 2 लाख रुपये, तृतीय 1 लाख, चतुर्थ 75, पंचम 50, षष्टम 35 आणि सातवा 25। तर भव्य आणि दिव्य असं बक्षीसं पण मोठी ठेवण्यात आलेले आहेत आपल्या इथं। मैदानाची आता जर फाटी बघितली तर भरपूर मोठी वाटते। फाटीची लांबी किती आहे आपल्या? फाटीची 950 फूट लांबी आहे आपल्या आणि 850 फूट जो बॅरिकेड आहे दोन्ही साईडला, प्रेक्षक बसायला गॅलरी आहे। दुसरी गोष्ट थोडीशी पूर्व पश्चिम चाकुरी आहे, उराडीची आहे। चाकुरी टोटल 15 फूट आहे, आतल्यात 14 फूट चाकुरी आहे आणि खाली पुढे स्क्रीन 2 आहेत, मागं कॅमेरा आहे, लायटिंगची सोय आहे कडेपर्यंत। असं भव्य दिव्य असं मैदान आहे। आणि दुसरी गोष्ट की निकाल आपला ट्रॅकफॉलला गाडी बाद केली जाईल, लॉबी टचला निकाल नसणार? लॉबी टचला निकाल नाही। आणि जर समान गाड्या उतरल्या तर त्यांच्यासाठी कसं आहे? काय दोन्ही गाड्या परत सोडण्यात येणार? आणि जर एकाच मालकाच्या 2 गाड्या एका गटात किंवा एका सेमीत असेल, सेमीला त्या पळाव्या लागतील, सेमीला पळाव्या लागतील। निकाल आपला तोंडावरती असणार आहे की पायावरती असणार आहे? निकाल अवयवावरती असणार आहे। आपण कॅमेऱ्याची सोय केली आहे तर त्या ठिकाणी पट्टी असणार आहे खाली, तिथं बैलाच्या पायावरती असणार आहे की म्हणजे सुट्टी मेकर असतात त्यांचा पण पाय बघितला जाणार आहे? बैलाच्या पायावरती तिथून असणार। आमचे झेंडा पंच आहेत, तो निर्णय घेतील कशा पद्धतीने गाडी लावून सोडायची, आमचे सहकारी आणि झेंडा पंच असतात। आतापर्यंत ऑनलाईन नोंदणी काय झाली का आपल्या? नाही का अजून झालेली? ऑनलाईन नाही, डायरेक्ट मैदानातच नोंदणी? ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आहे का? हां चालेल। तर पाहू शकता मित्रांनो भव्य दिव्य असं मैदान आहे, तयारी अजून चालू आहे। तर नक्की या मैदानाला या, तुमचा मोलाचा वेळ देऊन आम्हाला सहकार्य केलं आणि तुमची छोटीशी बाईट दिली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे। तर मित्रांनो मैदान पाहूया आता आपण। तर ही जी जागा मोकळी दिसते इकडे तुम्हाला, इथून गाड्या सुटणार आहेत मित्रांनो, पाहू शकताय। आणि भरपूर अशी जागा आहे आणि इकडे वरती समोर दिसतंय तिथं निकाल रेषा आहे। मैदान कसं आहे दाखवतो तुम्हाला। तर या ठिकाणी मित्रांनो मैदानाचं काम चालू आहे, आपण पाहू शकताय। तर 9 तारखेला मैदान पार पडते। हा फाट्या बघू शकताय, या जर फाट्या तुम्ही बघितल्या तर एकदम आखीव आणि रेखीव असं काम केलेलं आहे फाट्यांचं पण पाहू शकता इथं। तर इथं समोर तुम्हाला हा जो पोकल्यान दिसतोय हा रोडवरती आहे, तर त्याच्या आतून गाड्या सुटणार आहेत। या इथं एक स्टेज करायचं चालू आहे बघा, समालोचक आणि पाहुण्यांसाठी। आणि जबरदस्त असं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे। तर इथं आपल्याला समोर दिसतंय तर इथून गाड्या सुटणार आहेत आणि जवळपास या ठिकाणी इथं हे लाल कापड पडलेले असते, तर इथं अशी निकाल रेषा असेल। मैदानाचा पल्ला जर बघितला तर 950 फुटाचा पल्ला आहे आणि या ज्या फाटीतलं अंतर आहे आतलं ते 14 फुटाचं ठेवण्यात आलेलं आहे। तर या मैदानाला लॉबी टचला निकाल नसणार आहे मित्रांनो। आणि इथून पुढं गाड्या पळून आल्यानंतर इकडे थांबण्यासाठी देखील भरपूर अशी जागा आहे, त्यामुळं गाडी थांबायला जागा वगैरे नाही किंवा काय अडथळा आहे असं काही प्रॉब्लेमच नाही। आणि रान बघितलं तर उराटीचं रान आहे मित्रांनो,
जबरदस्त असा लुक येतोय बघा मैदानाचा. तर असं हे मैदान आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच मैदानाच्या अपडेट्ससह. धन्यवाद.